विकासनामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे। आपण आज माजलगाव तालुक्यातील आलापूर या गावामध्ये आहोत। या ठिकाणी श्री हरिभक्तीपरायण भागवताचार्य गुरुवर्य आदिनाथ महाराज फपाळ यांच्या मातोश्री वैकुंठवासी पार्वतीबाई त्रिंबकराव फपाळ यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आज या ठिकाणी कीर्तन महोत्सव आणि श्रद्धांजलीचा कार्यक्रम संपन्न झाला। त्या अनुषंगाने या कीर्तनासाठी श्री हरिभक्तीपरायण भारत महाराज कांसूरकर आलेले आहेत। आपण त्यांची काय सांगू शकता महाराज या आजच्या कार्यक्रमाबद्दल? आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी हे सांगू शकतो की जे मातृभक्त पितृभक्त आहेत त्यांची जी काही श्रद्धा आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। त्यांनी दिलेले जे संस्कार आपल्याला आहेत ते फार महत्त्वाचे आहे। आईवडील महत्त्वाचे संस्कार देतात आणि वारकरी संप्रदायाचे संस्कार आमच्या असणाऱ्या महाराज मंडळींच्या घराघरात आहेत आणि म्हणून आदिनाथ महाराज जे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत त्यांचे चिरंजीव परमेश्वर महाराज हेही प्रसिद्ध आहेत। त्यांनी वारकरी संप्रदायाची फार मोठी सेवा केली। फडाच्या म्हातारबाबा फडाच्या माध्यमामधून कांसूरकर फडाच्या माध्यमामधून आणि इतर सर्व महाराष्ट्रभर जी काही सेवा केली ती सेवा अत्यंत लोकप्रिय आणि देवमान्य संतमान्य अशा प्रकारची सेवा आहे। त्या सेवेमधून ते तळमळीनं लोकांना आपल्या सर्व परोपकार अर्थ असणारं जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या असणाऱ्या सुंदर असल्यामुळे पटवून सांगतात। पौराणिक वैदिक शास्त्रीय असणाऱ्या सगळ्या दृष्टांत देऊन ते असणारे सर्वांना पटवून सांगतात आणि फार मोठं एक वारकरी संप्रदायाचं जो आनंद आहे तो कसा आहे ती सांगते। खरोखर आज या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम झालेला आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी भागवताचार्य आदिनाथ महाराज फपाळ आहेत। आपण ते काय बाप्पा कशा पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे? आमच्या मातोश्री पार्वतीबाई त्रिंबकराव फपाळ त्यांच्या वयाला 100 वर्ष होऊन त्यांचं देहावसान झालं। जन्मभर आमची सेवा घडली त्याची उतराई म्हणून आज या ठिकाणी आम्ही त्या दोन्ही फडाच्या मुख्य असणारे मालक त्यांना निमंत्रण दिले। ते या ठिकाणी आवर्जून आले आणि परिसरातील जी सर्व टाळकरी मंडळी आपला परिसर तसा चांगला आहे आवर्जून बोलवलं की येतात आणि हे एक आमच्या घराण्याने जी केलेली परंपरा आहे वारी भजन कीर्तन त्याचा परिपाक म्हणून आमच्या प्रेमास्त्र संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी मंडळी आली। फलटण बारामती राहुरी इकडं औरंगाबाद चौकडून मंडळी आली। त्या सर्वांचा मी ऋणी आहे एवढंच बोलतो दोन शब्द संपतो। या ठिकाणी दुसरे श्री हरिभक्तीपरायण म्हातारबाबा फळाचे भगवान बाबा पातुरकर आले। कशा पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन झालं आणि काय वाटतं आपल्याला कार्यक्रमाबद्दल? आज पार्वतीबाई त्रिंबकराव फपाळ यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने त्यांचे चिरंजीव हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज फपाळ यांचे चिरंजीव किसनदेव फपाळ अशा सर्व बंधुवर्गाच्या वतीने त्यांचा प्रथम पुण्य स्मरणाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। त्यामध्ये कीर्तनाची हरिभक्तपरायण भारत महाराज कांसूरकर यांच्या अमृतवाणीमधून पार पडली आणि खरोखरच की महाराजांनी नुसतं लोकांना लोकांसांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असे नसतात। आपण आपल्या आईवडिलाची कशी सेवा करावी असं जर आपल्याला पाहायचं असेल तर आदर्श भाग महाराजांनी खूप त्यांची थकल्या असताना खूप सेवा केली। त्यांच्यासाठी लांब लांबून कार्यक्रम कितीही लांब असला तर त्या ठिकाणाहून येऊन आपल्या गावी मुक्कामाला यायचं आणि आपल्या आईची शुश्रूषा करायची हेच महत्त्वाचं असतं आणि म्हणून अशा वृद्धापकाळाने त्यांचं अशा प्रकारचं जाणं झालं आणि म्हणून आपल्याला तर कितीही दिवस कमीच वाटते। आई जगतामधून गेली म्हणजे ते दुःखाचाच भाग असतो, परंतु जीवनामध्ये आपण सेवा केली हा एक फार मोठा भाग असतो। खरं आपल्याला दुःख कधी होत नाही तर आपण सेवेमध्ये कधीच कमी पडलो नाही आणि हाच भाग महाराजांच्या जीवनामध्ये आहे की जसं बाहेरची सेवा करीत असताना किंवा वारकरी संप्रदायाची सेवा करीत असताना ते कमी पडली नाही तशी आईची सेवा करीत असताना कमी पडली नाही। म्हणून त्यांच्या जीवनामध्ये एका डोळ्यामध्ये दुःख आहे आणि एका डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आहेत। कारण का तर मी त्या सेवेला पात्र झालो आणि म्हणून अशी सेवा आदर्श पुढीलांनी घ्यावा अशी मी बोलतो आणि माहिती
या ठिकाणी श्री हरिभक्तीपरायण भागवताचार्य परमेश्वर महाराज फपाळ आहेत. तर काय सांगू शकताल आजच्या कार्यक्रमाबद्दल महाराज? रामकृष्ण हरी. या निमित्ताने एवढंच सांगेल की जसे साधू संतांनी परंपरा घालून दिलेली आहे, आईवडिलांची सेवा, आजी आजोबांची सेवा. आज या ठिकाणी आमच्या आजी वैकुंठवासी पार्वतीबाई पप्पा यांच्या वर्षाच्या निमित्तानं महाराजांचं कीर्तन झालं. आम्हालाही त्यांचा असा आशीर्वाद असावा की आम्हालाही जशी वडिलांनी आईवडिलांची सेवा केली असं आम्हालाही आईवडिलांची सेवा करण्याचं सौभाग्य शेवटपर्यंत प्राप्त व्हावं एवढं या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. खरोखर या ठिकाणी श्री हरिभक्तीपरायण आदिनाथ महाराज फपाळ, तसेच परमेश्वर महाराज फपाळ, भारत महाराज कानसूरकर, भगवान बाबा पातोडकर या सर्वांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये संपन्न केलेला आहे. आणि खरोखर असाच आदर्श सर्व पुरुषांनी घ्यावा, असाच यांचा संदेश आहे. विकास नामाला बालासाहेब फपाळ, आलापूर, बेलोरा, माजलगाव.